नमस्कार. राजू नामदेव निर्भवने माझे नाव. पोलीस डायरी न्यूज संपादक. आता एक ताजी बातमी समोर आली आहे दिल्लीवरून. धक्कादायक आणि मन हेलवून टाकणारी ही घटना समोर आली आहे. एका डॉक्टरच्या घरात गेल्या 15 वर्षापासून एक महिला काम करत होती. जवळजवळ तिचे वय 45 होते आणि डॉक्टरचे वय हे 50 वर्ष होते. त्यांच्या घरात ती महिला जवळ 15 वर्षापासून काम करत होती. तर तिला कामावून काढण्यासाठी त्याचा आग्रह होता घरामध्ये पत्नीसोबत, आणि त्याच्या पत्नीसोबत सतत तिला कामावून काढण्यासाठी वाद होत असत. परंतु त्याची पत्नी त्या महिलेला कामावून काढत नव्हती, कारण ती खूप जुनी झालेली होती घरात. पण त्याला त्या महिलेवर शक होता, काही काळी जादूटोणा करती असा शक त्या महिलेवर असल्या कारणाने तो तिला घरातून काढण्यासाठी त्याच्या पत्नीसोबत सतत झगडा भांडण करत असे. काल गुरुवारी सकाळी मीना नावाच्या घरकाम करणाऱ्या महिलेवरती डॉक्टर मनीष गुप्ता याने पहिले तिच्या डोक्यात प्रथम क्रिकेटच्या बॅटने हल्ला केला. त्यानंतर सुराने वार करून तिची हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. घटनेवेळी मीना यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली याविषयी. त्यानंतर पोलीस येताच आरोपी मनीष गुप्ता यांनी स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष गुप्ता यांना घरकाम करणाऱ्या मीना यांच्याबद्दल संशय निर्माण झाला होता. त्या काळी जादू करत असल्याची शंका त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांना मीना यांना कामावरून काढून टाकायचे होते. मात्र त्यांच्या पत्नीने तीव्र विरोध केला, कारण मीना या गेल्या 15 वर्षापासून त्यांच्या कुटुंबासोबत काम करत होत्या. याच कारणावरून पती पत्नीमध्ये अनेकदा वाद झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार पत्नी मीना यांच्या बाजूने बोलत असल्याने मनीष गुप्ता यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. आपल्या कुटुंबात स्वतःपेक्षा घरकाम करणाऱ्या महिलेला अधिक महत्त्व दिले जाते असं त्यांना वाटत होते. याच रागातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असा पोलिसांचा दावा आहे. दरम्यान तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आरोपी डॉक्टर गेल्या 10 वर्षापासून डिप्रेशन आणि OCD म्हणजेच ऑब्सेसिव्ह कॉम्पल्सिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजारावर उपचार घेत होते. त्यानंतर अँटी डिप्रेसंट औषधोपचार सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. मात्र या आजारांचा आणि हत्येच्या घटनेचा थेट संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. या धक्कादायक घटनेने दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. कारण सतत नोकर हा मालकाचा खून करतो आणि घरातली मालमत्ता असलेली ती घेऊन पळून जातो, आणि त्यानंतर पोलीस तपासात निष्पन्न होतं का नोकरांनी मालकाची हत्या केली आणि मालक हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. त्या मालकाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलेले. अशा अनेक घटना बातम्या आपण ऐकतो. पण ह्यावेळेस हे वेगळंच काही घडलं का मालक असलेला डॉक्टर, पेशाने डॉक्टर असलेला मालक यानेच घरात काम करणारी नोकरांनी गेल्या 15 वर्षापासून तिची भोसकून हत्या केली आणि डोक्यात बॅट घातली तिच्या प्रथम, असं हे भगवास पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. आता बघूया सर्व तपासामध्ये काय सिद्ध होतं आणि डॉक्टरला त्यानंतर काय सजा होती. आपण आता लवकरच पुढल्या बातमीमध्ये बघू. अशाच महत्त्वाच्या ताज्या बातम्यांसाठी पोलीस डायरीला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. राजू निर्भवने.